हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज मी आपल्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे तंदुरी आलूचं भरीत। या माझ्या पद्धतीने आलूचं भरीत तुम्ही कदाचित कधीच नसेल बनवलं, नक्की ट्राय करून बघा। खूप छान अप्रतिम टेस्टी बनते आणि हे तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला प्रवासात जायचं असेल 2 दिवसासाठी तरी तुम्ही सोबत नेऊ शकता। पोळी सोबत खा, पुरी सोबत खा, भाकरी सोबत खा, खूप छान लागतं। रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। सर्वात आधी घेतले आहेत मी हे 3 बॉईल केलेले बटाटे। या बटाट्यांना हाताने असं थोडंसं कुस्करून घ्यायचं। खूप बारीकही असं स्मॅश करू नका, थोडंसं जाड जाड राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने याला कुस्करून घ्यायचं। कढईमध्ये टाकायचं 2 मोठे चम्मच तेल। यातच टाकते मी ही 2 हिरवी वेलची, थोडीशी तिला फोडून घ्यायची। यानंतर यात टाकायची 1 टीस्पून कसुरी मेथी। कसुरी मेथी सुद्धा हाताने थोडीशी आपण अशी कुस्करून घ्यायची। थोडी कोथिंबीर मिक्स करून घेऊया। एक टीस्पून घ्यायची लसूण अद्रकची पेस्ट। लसूण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं याला। लसूण थोडासा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा। हे आहेत 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे। कांदे सुद्धा आता गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचे। कांदे परतवत असतानाच यामध्ये टाकायचं अर्धा टीस्पून मीठ। हे मीठ मी आता पूर्ण आपल्या आलूच्या भरीतसाठी टाकत आहे। याच्यामुळे काय होईल, कांदे पटकन असे लाल पण होतील। नंतर मीठ टाकायची आपल्याला गरज नाहीये। कांदा आता ब्राऊन होत आला। गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये टाकायचं अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट, अर्धा टीस्पून तंदुरी मसाला आणि अर्धा टीस्पून टाकायचा गरम मसाला। हे सर्व सुके मसाले मिक्स करून घ्यायचे। हे मसाले जळू नये म्हणून यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे मसाले जळत नाही। मसाले छान परतवले गेले आणि तेल सुद्धा सेपरेट झालं। यात टाकायची आता आपल्याला टोमॅटोची प्युरी। हा एक मोठा टोमॅटो होता, त्याची मी प्युरी करून घेतली। आता पुन्हा तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय। गॅसची फ्लेम आपण लो करून याच्यावर थोडं झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी। 2 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया, तेल छान सेपरेट झालं। तेल सेपरेट झाल्यानंतर हे आपण बटाटे जे स्मॅश करून ठेवले होते ते यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं। मीठ आपण ऑलरेडी टाकलं आहे। तुम्ही या स्टेजला मीठ सुद्धा चेक करू शकता की व्यवस्थित आहे की नाही, कमी जास्त करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात टाकते मी आता अर्धा कप पाणी। साधं नॉर्मल पाणी आहे हे, गरम पाणी नाही टाकायचं। याला सुद्धा व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। हे असे थोडे थोडे बटाटे राहिले पाहिजे। हे थोडं उकळल्यानंतर यामध्ये टाकायची आता कोथिंबीर।
तंदुरी आलू असल्यामुळे आता आपल्याला याला द्यायचा आहे स्मोक. त्यासाठी मी हा एक कोळसा गॅसवर थोडा गरम करून घेतला. ही वाटी मी मध्ये ठेवते. थोडं 2 मिनिट आता गॅस बंद करायचा. या कोळशावर तुम्ही तूप, तेल किंवा बटर काहीही टाका. मी बटर टाकते आणि याला झाकून ठेवायचं. आपल्याला आता याचा स्मोक द्यायचा आहे. ती वाफ जी निघती आहे कोळशाची ती याच्यामध्ये छान भरू द्यायची आणि 10 मिनिट हे असंच राहू द्यायचं. असं आपण कोळशाचा स्मोक दिला म्हणजे छान तंदुरी फ्लेवर येईल त्याला. 10 मिनिटांनंतर आता मी झाकण काढते आणि ती वाटी काढून घ्यायची. याला आता स्मोक दिल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तयार झालं आपलं तंदुरी आलूचं भरीत. यामध्ये जर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही आपण जेव्हा टोमॅटोची पेस्ट टाकतो तेव्हा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाव वाटी दही टाकू शकता. पण मी नाही टाकलं कारण टोमॅटो ऑलरेडी आंबट होते त्याच्यामुळे. गरम गरम तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता आणि टिफिनला सुद्धा ही तुम्ही देऊ शकता. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. हिरवी मिरची ठेवून थोडंसं याला डेकोरेट करायचं. तयार झालं. आपण पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. अतिशय साधी सोपी पण तितकीच टेस्टी. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.